नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले मनापासून सहर्ष स्वागत करते. आनंद यादव सरांची झोंबी ही कादंबरी आपण पाहत आहोत. या कादंबरीतील पुढील कथा आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात. घराच्या वाटेवर असताना लक्षात आलं की भूक कडाडून लागली आहे. रात्री जेवलो नव्हतो. सिनेमाला जायच्या रात्री जेवण मिळायचंच नाही. जेवून जायचं म्हणजे दादाच्या तावडीत गावायचं. गावलो की मग सिनेमा नाही. 8-8:30च्या सुमाराला दादा मळ्याकडनं येत असे. मी दिस बुडतानाच म्हशीचे वैरण वगैरे घेऊन आलेला असे. कधी आई बरोबरच ढोरे घेऊन डोक्यावर म्हशीचे वैरण घेऊन जाई. आईचं घरात लहान मुलं असेल किंवा ती बाळंतण झाली असेल किंवा अवघडलेली असेल तरच म्हसरं मळ्यात असत. नाहीतर दोन्ही म्हशी गावातच रात्री असत. सकाळी धारा काढल्यावर त्या मी घेऊन येई नि दिस बुडताना मळ्यातील त्या दिवसाची कामं झाली की त्या घेऊन घराकडे जावं लागे. म्हशी घराकडे नेण्यात आईची सोय असे. तिचं म्हणणं पडे, सकाळी धारा लवकर पिळून दूध घालून येऊन स्वयंपाकला लागलेलं बरं पडतं. रातचं बी धारा पिळल्याबरोबर ताजं दूध लोकांसनी घातलं म्हणजे गिऱ्हाईक खुश असतं. गडी धारा बरोबर काढत नाहीत, ढोरासनी मारत्यात. रातचं उठून दुभत्या जनावरांसनी चारा टाकत नाहीत. मग सकाळी ढोरं दूध कमी देतात. एखाद्या वक्ताला गडी मापभर दूध पिऊन बी टाकतात. तवा आपली ढोरं आपल्या समोर असलेली बरी. तिचं म्हणणं खरं होतं. दादाही मोटक्या ठेवल्यापासनं बहुधा घरात वस्तीला राही. एखाद्या व्यक्ती मळ्याकडे जाई. पुष्कळ वेळा उशिरा येई. त्यामुळं गड्याच्या ताब्यात दुभत्याची म्हसरं असत. आणि दादानं जरी म्हसरांची धार काढली तरी म्हसराचं फारच हाल होई. म्हशीचं लवकर पाहण्यावर सटला नाही तर दादा तिला थान घसा ओढी, हिसके मारी. धार काढताना अवघडलेल्या म्हशीनं जरा जरी पाय हलवला तरी तो ओरडे. अगोदरच त्याचा आवाज मोठा, त्यात ओरडला की म्हस घाबरून जाई. त्यामुळे ती पुष्कळ वेळा पाहण्यावर चोरे. दूध जास्त देईनाशी होई. अशी अडचण असल्यामुळं आणि आईच्या काखेत नेहमी तान्हं मूल व डोईवर जेवणाच्या भांड्याची बुट्टी असल्यानं मला पुष्कळ वेळा तिच्याबरोबर म्हसरांना घेऊन घराकडे जावे लागे. मी घराकडे गेलो की गल्लीत खेळायला जाई. दादा येईपर्यंत बहुधा तिथं खेळे. दादा आला किंवा स्वयंपाक झाला हिरा किंवा शिवा बोलवायला येत असत. पोरं बोलवायला येताना म्हणत, दादा, आईनं जेवायला बोलविलंय. मी विचारी, दादा आलाय का? ती हो किंवा नाही म्हणून सांगत. त्यांच्या होकारा नकारावर मी घराकडे यायचं की नाही ते ठरवित असत. जर सिनेमाच्या थिएटराकडे सिनेमा बघायला मिळण्यासाठी खटपट करायचं जायचं असेल तर मग मी पोरांना आलो चला म्हणून सांगून धूम ठोकत असे. कारण घरात जर दादा आलेला असेल आणि पोरं जर तशीच परत गेली नि दादा आलो चल म्हणाला म्हणून सांगू लागली तर दादा स्वतः मला बोलवायला येई नि पुढं घालून घेऊन जाई. म्हणून त्याची चाहूल लागायच्या आत मला गल्लीतनं पळावं लागे. पुष्कळ वेळा पोरांना न पाठविता दादा स्वतःच मला बोलवायला येई नि पुढं घालून घराकडे नेई. त्यावेळी मात्र सिनेमाला जाता येत नसे. कधी कधी रात्रीचा स्वयंपाक लवकर झालेला असेल तर मी पटकन आई मला भूक लागली म्हणून जेवायला बसे. पण कधी जेवण पूर्ण होई तर कधी जेवत असताना दादा मळ्याकडे येई नि माझ्या सिनेमाचा घात होई. त्यामुळे न जेवता सिनेमाच्या थिएटरात जाणं सोयीचं पडे. दिसभर मळ्यातली कामं ओढायची नि रात्री पुन्हा उपाशीच. त्यामुळे पोटाकडनं माझे हाल व्हायचे. पण सिनेमा पुढं त्याचं काही वाटायचं नाही. त्या दिवशी भगवा झेंडा अर्धा तरी बघायला मिळाला या आनंदानं मी घराकडे होतो. पहिलं कोंबडं ओरडलं आणि मी दाराची कडी हळूच वाजवली. पण ती वाजण्यापूर्वीच हळूच दादाची चाहूल घेतली. तो आतल्या बाजूला दारातच झोपलेला असे. कधी घरात असे, कधी मळ्यात झोपायला जाई, तर कधी माझी वाट पाहत घरातच झोपे. झोपलेला असला की बारीक बारीक घोरे. त्याच्या उशाला बारीक करून ठेवलेला कंदील असे. दाराला कान लावला की त्याचं घोरणं ऐकू येईल किंवा दाराच्या चिंतोडीतनं आत मिनमिनतात कंदील दिसे नि त्याचा मंद उजेडात तोही दिसे.
तो घरात दिसला की चटकन चोर पावलांनी काढता पाय घेईन जीवावर उदार होऊन रातचाच 12-12 वाजता मळ्याकडं एकटा वस्तीला जाईन. मळ्यात जाऊन मग गणप्या आणि मी झोपून जाईन. मी उपाशीच. मग सकाळी काय असेल तो दादाचा मार खाऊन कामाला लागायचं. पण त्या दिवशी दादा घरात नव्हता. आईनं घरात घेतलं आणि दाराला कडी लावली. कडी लावली आणि हातातल्या ढोराकडच्या ठेंग्यानं मला तिनं बडवायला सुरुवात केली. ती खूप चिडलेली दिसली. दार उघडायता येताना तिनं हातातलं ठोंब मला दिसलं नाही. रात्रभर ती जागीच असावी. कोवळ्या पहाटेचं पहिलं कोंबडं ओरडलं तरी माझा पत्ता नाही याची तिला खूप काळजी लागली व संतापही आला. तिनं बडवायला सुरुवात केली आणि मी पाळण्याभोवतीनं पळू लागलो. तरी ठेंगी पाठीवर डोक्यात बसतच होती. किती उशीर होयो, किती उशीर, किती वाट बघायची मी, किती वाट बघायची मी. रातभर तुझ्या काळजीनं माझ्या डोळ्याला डोळा नाही, किती त्रास देशील मला. असं म्हणून वाक्यगणित तिची ठेंगी माझ्यावर पडत होती. मी ती हातांनी चुकवण्याचा प्रयत्न करीत होतो, पण शेवटी माझं बकोट आईच्या हाताला लागलं आणि तिनं मला पुरता ताब्यात घेऊन गुडघ्यावर भरपूर दणके दिले. जाशील काय सारखा वनवन भटकायला, म्हणून माझे गुडघे सणकून काढत होती. भरपूर मार खाल्ला. कंटाळून आईच्या हातातलं ठेंग पडलं आणि तिनं माझ्या रडण्या ओरडण्यानं उठलेल्या मुलाला पाजायला घेतलं. मी खाली पटकत करून वाकळ पाडून पोरांच्या अंथरुणाला कडेला पडलो. जेवायला मिळालं नाही. रात्री 12पर्यंत माझी वाट बघून दादा मळ्याकडनं झोपायला गेलेला. तो सकाळी लवकरच परत आला. आलाय का गांद्या म्हणतच तो दारातनं आत आला. मी परसाकडेला जाऊन येऊन तोंड धुत होतो. आईनं लाद घालून उठवलं होतं. आलंय की, कुठं जाते. आईनं म्हटलं आणि माझ्या काळजाचं पाणी झालं. आता दादाच्या हातात ठेंग गेलं होतं. कुठं गेलतास राती. सिनेमाला. मी बचवायचा पवित्रा घेत हात संरक्षणासाठी वर करत बोलू लागलो. पैसे कुठलं. कुठलं नाही. मध्यंतरासनं पुढं फुकट बघितला. तुला 50दा सांगितलंय नव्हं जाऊ नको म्हणून. काय. त्यानं ठेंग उगारलं. होय, माझी कबुली. मग का गेलास म्हणून दादानं तटलेल्या बैलाच्या पाठीत चापकाचे कोयंडे ओढावे तसं माझ्या पाठीवर ठेंग्याचे तडाखे दिले. मरणाच्या कळा आल्या. रडताना आवाजही फुट्याना झाला. दादाच्या एका ठेंगातच मी अर्धमेला होत असे. आता तर पाऊस पडू लागला. आई सोडा. रात्री त्याला भरपूर ठेंगी वडल्यात म्हणून आई मध्ये पडली. तरी दादा थांबेना. पण ती संधी साधून मी पळालो आणि मळ्याकडे गेलो. पोटात सकाळचा चहाही नाही आणि न्याहारीही नाही. दादा आणि आई माझ्या हे सिनेमाच्या वेडानं आणि उपाशी तापाशी रातभर भटकण्यानं वैतागून गेले होते. त्या दोघांनी ठरवून बडवलं. मला चांगला सरळ करण्याचा त्यांचा विचार असावा. मला बघून गणपानं मोठ्याला बैल जोडले. लय रडलेला दिसतोस. बापूनं दिलं वाटलं खर्चाला भरपूर. मला त्याने हसत विचारलं. दुपारचे 12 वाजले. सकाळपासनं पाण्याची दारं मोडून नि वरचं ऊन खाऊन कडकडून भुका लागल्या होत्या. खूप भुका लागल्यानं हातापायातलं बळ गेलं होतं. दारं मोडतानाही उभं राहण्याची ताकद नव्हती. कसा बसा वाकून दारं मोडत होतो आणि मटकन बोदावर बसत होतो. दादा आणि आई एकदम 12 वाजता मळ्याकडे आले. गणपानं मोठ सोडली. अणसा ढोरं घेऊन मळ्याकडे आली. पाट्याकडनं ढोरं चारत होती. पाण्याला आट आल्यावर खोपीकडे आलो तर दादा खोपीच्या दारातच बसलेला. ते खुरप घे आणि तसाच उसात जा. पाल्याच्या 4 पाती काढून बैलास निघाल. मग जेवायचं. तुला सरडागत वाळवतं का नाही बघ आता तुझ्या आईला. ते ऐकून कट्ट्यावर पेटीत जेवणाची भांडी ठेवणारी आई गप्पच बसली. मला रडू कोसळलं. भूक कडाडून लागली होती. पण आता उपास पोटावरच 4 पानंही काढायला जमली नसती. रडक्या तोंडानं डोळ्यातलं पाण्याची टिपं गाळत मी मातीच्या घागरीतील गार पाणी घटाघटा 2-3 झाकणा प्यालो आणि खोपट्याकडचं खुरप घेऊन दनादना बाहेर पडलो. आई नुसती माझ्याकडे बघत बसली. तिला माहित होतं की मी काल दुपारी 12 वाजता जेवलोय आणि ढोरासारखी कष्टाची कामं 2 दिवस करतोय. पण दादाच्या रागापुढं तिला काही बोलता येईना. 4 पाती काढायच्या म्हणजे 2 तासांची बेजमी.
म्हणजे 2 वाजणार. मरणार तर आपण, मेलो तर बरं होईल. खरं असल्या आईबाच्या पोटाला जन्माला यायला नग. कवा पोरं म्हणून खेळायला सोडत नाहीत, कवा अंगावर हौसेनं रंगीत कापड घालत नाहीत, कवा गावच्या पोरासंग सिनेमाला सोडत नाहीत का कौतुक नाही. जलंबर ह्यांच्यासाठी गड्यागत मारावं लागणार. तवा कुठं ते नुसतं पोटाला घालणार माझ्या. त्याच्यापेक्षा गावाचाच रोजगार केला तर काय बंगाळ होणार हाय. कुणा डॉक्टराकडं वकिलाकडं झाडलोट करायला राहिलो तर निदान खायला चांगलं मिळेल. त्यांची पोरं सांभाळता सांभाळता त्यांच्या संग खेळायला मिळेल. तिथंच बसून मोकळ्या वक्ताला गोष्टीची पुस्तकं वाचायला मिळतील. सिनेमाला बी जायला मिळेल. असे विचार मनात येत होते. कुणाच्या तरी चांगल्या माणसाच्या पोटाला मी आलो असतो तर त्यांच्या मुलासारखं जगायला मिळालं असतं असं वाटे. 4थी-5वीला असताना चांगल्यांची पोरं शाळेत येत. आपल्या आईवडिलांविषयी खूप चांगलं बोलत. तेव्हा सगळं कळेल. आपलं आईबा असलं नाहीत याचं वाईट वाटे. रडत रडत स्वतःशी मोठ्यानं दादाविरुद्ध बोलता बोलता पाला कापू लागलो. काय व्हायचं ते होऊ दे. 4 पाती झाल्याशिवाय जायचंच नाही. मग दुपारच्या मोठा धरायचा वकूत झाला तरी होऊ दे. हिथंच बसायचं. म्हणून मी सावकाश पाला काढू लागलो. पण अर्धी अधिक 5 झाले असेल तोवरच आईची हाक आली. अंदा. आई खांडपाटाला आली होती. तिला माझ्याविषयी प्रेम वाटू लागलं की ती मला अंदा म्हणून हाक मारी. एरवी मी अंद्याच असे. दादानं अंदा ही हाक मारल्याचं कधी आठवत नाही. त्यामुळं गल्लीतली पोरं मला अंदाच म्हणत. माझ्या लक्षात आलं की आईला माझ्याविषयी पाणीव फुटलाय. मला जास्तच रडायला आलं आणि मी हमसामशी रडू लागलो. ती हातात पाण्याचा तांब्या आणि भाजी भाकरी घेऊन आली होती. खा हे अगोदर. नको मला भूक नाही. अरे खा रे बाबा, काल धरणं उपाशी हायस. तुझ्या त्या मेहनत्याला दे जा खायला. 12 तास 24 तास बसून त्याला भूक लागली असेल बघ. माझा राग तिच्या लक्षात आला. दादा स्वतः काही काम न करता घरातल्या पोराबाळांना काम लावतो याची ही कल्पना तिला होती. पण ती त्याला काही बोलू शकत नव्हती. शेवटी तिनं मिनत्या केला. परोपरीने सांगितलं नी भाजी भाकरी खायला लावली. आतून खूप भूक लागलेली असल्यानं मला ती हवीच होती. टिप गाळत मी ती खाऊ लागलो. आई माझ्याकडं बघत मला सांगत होती. काय म्हणून एवढं जीवाचा हाल करून सिनेमाला जायच असशील. एवढं मालक मारतोय. मला तुझ्या अशा वागण्याचा काकीव येतोय. रोज दिसभर राबतो आणि रातचं उपाशी पळतोय. एवढं काय मिळतंय तुला त्या सिनेमात. मला सिनेमात काय मिळतंय हे सांगता येत नव्हतं. पण एवढा मार खाऊनही उपाशी राहूनही मला सिनेमाला जावंसं वाटत होतं हे अगदी खरं होतं. सिनेमाला पैसे मिळवायच्या सगळ्या वाटा बंद झाल्या होत्या. आई तर महिन्या 15 दिवसातनं पैसे 2 पैसे 1 आना देत होती. त्याच्या आधारानं पैसे मिळवण्याचा दुसरा नाद मला लागला. मोठा 12 वाजता सुटल्या की जेवण करून सगळी घटकाभर उन्हाचं पडत. उन्हाचा भर कमी झाल्यावर उठून पुन्हा उद्योगाला लागत. या 1.5-2 तासांच्या वेळात मला झोप लागत नसे. सिनेमा बदललाय किंवा काय याची जिज्ञासा असे. मला तर गावदरीकडला. पळत गेलं तर 15 मिनिटात थिएटर येईल. म्हणून हळूच मी दुपारी जो तो सावलीला पडल्यावर ओढ्याकडं गाढवा आलेत का बघून येतो म्हणून कुणी जागा असेल तर त्याला सांगत होतो आणि तसाच गावात धूम ठोकत होतो. सिनेमा बदललेला असला तर त्याचं पोस्टर पोटभर बघत होतो. पोस्टरातला प्रसंग मनात जिवंत करत होतो. कल्पनेनं संवाद घडवत होतो. त्यातल्या माणसांच्या हालचाली मग मनासमोर जिवंत होत होत्या. त्या तंद्रीत परतत होतो. पण परतताना पळत येण्याची घाई नसे. वाटेवर शेख शेराचा दर्गा होता. शांत जागा, जराशी उंचावर. पायऱ्या चढून वर जावं लागेल. चारी बाजूनं चिंचेची झाडं वर 10 दिशांनी पसरलेली. जाता येताना तिथं पडलेल्या चिंचा हमखास मिळायच्या. म्हणून तिथं माझी एखादी फेरी असेल. एखादं बुटूक तोंडात टाकून चोखत जायला बरं वाटे. तिथं कमानीच्या चांदसाहेब बिडीच्या कारखान्याला बिड्या पुरवणारे अनेक मुसलमान लोक बिड्या वळत बसलेले असत. एखाद्या आडोशाला
कमानीनं उन्हात इस्पिटांचा जुगार चाललेला असे. कुणी दुसऱ्या बाजूला आडीनं पैशांनी खेळत असे. तो खेळ बघण्यात, त्यातील हारजीत बघण्यात वेळ कसा जाई हे कळत नसे. भान हरपून मी ते बघे. आता ह्याचा डाव कसा परततोय, ह्याला आडीत पैसे किती भारतील, ह्याला अडचणीला पैसे कसा मारायला सांगतील, आता ह्याचा बच्चा कसा पडल, आता ह्यो डाव कसा मारल, पैसा नेम धरून मारायचा कसा चुकला, ह्याला डाव कसा लागायला पाहिजे होता, ह्याचे पैसे गेल्यावर म्हणून त्याचा चेहरा कसा रडवा झालाय, हे सारं मी मनातल्या मनात कल्पना करत त्यांची हुरहुरता आनंद घेत बघत बसे. जवळ एखादी गिन्नी असे. 2-3 सुटे पैसे असत. विशेषतः पोरं आरतीनं खेळताना बघून असं वाटे की आपल्याला तो डाव अचूक लागेल. एखादा जरी डाव लागला तरी सिनेमाचे पैसे मिळतील. देव आपल्याला डाव जितून देईल. आपण एवढं हाल सोसतोय, कष्टानं एखादा आणा मिळवतोय, तर देव आपला एक आणा घालवणार नाही. उलट आपल्या मनातलं त्याला कळतं नि तो ते एखादा डाव आपल्याला देईल. एवढंच घेऊन आपण मळ्याकडे पळायचं. असा काहीतरी मनात विचार येऊन मी तो एखादा डाव खेळू लागलो. एखादा डाव मिळू लागला. पुष्कळ वेळा पैसे जाऊच लागलं. तरीही पैसे मिळवण्याचा हा सोपा मार्ग दिसू लागला. पुष्कळ वेळा गेलं तरी एका डाव्यात 3-4 आणे मिळतात आणि त्यात एखादा सिनेमा बघून होतोय. मग 3-4 डाव एक आणा गेला तरी हरकत नाही. एक आण्यात काही सिनेमा होत नाही. असं गणित घालून मी खेळू लागलो. हळूहळू खेळण्याचा सराव झाल्यावर डाव बरोबर लागतील असंही वाटू लागलं. नाद वाढत चालला. कधी माळा ढोर चारताना उन्हाच्या सावलीला सगळी पडल्यावर मी एकटाच कोणत्या तरी काल्यानं जवळ सुट्टे 1.5 सुटे पैसे असतील तर त्यांनी खेळू लागलो. या एकट्या खेळण्यानं माझा टप कालांवर बरोबर बसू लागला. 3-4 वावरातून मरत्यानं अचूकपणे काला उडवत येऊ लागली. हे जसं वाढत चाललं तसं माझं खेळणं वाढत चाललं. पुष्कळ वेळा पैसे मिळू लागले आणि सिनेमा बघणं पुन्हा वाढू लागलं. कधी कधी इस्पिटांनी खेळू लागलो, पण त्यात मला गती मिळवता येईना. पैसे फार जात. हळूहळू इस्पिट ज्यांचे आहेत त्यांच्या ओळखीची पानं असतात ही समजूत खरी वाटू लागली आणि माझा तिकडचा कल कमी झाला. मी एवढासा असूनही आडीनं खेळण्यात तयारी मिळवली याचं कौतुक शेरातल्या अनेक मोठ्या माणसांनाही वाटू लागलं. कधी उरसात पटाचे जुगार आहेत, भिंगरी चक्र यांचे जुगार आहेत, त्यावरही पैसे लावून खेळू लागलो. पण हे क्वचित असे. नेहमीचा खेळ म्हणजे आडीचा खेळ. हा नाद इतका लागला की रोज दुपारी मी आडीनं कुणी खेळतं किंवा काय याचा शोध घेत गावातनं हिंडू लागलो. ढोरं राखतानाही बटणांच्या, कन्हेरांच्या, इतर कशाबशाचा खेळ खेळून त्याला काला पोरांना पैसे देऊन विकू लागलो नि पैसे साठवू लागलो. त्याचं वेड लागलं. सिनेमा सुटत नव्हता. आवडलेला सिनेमा 3-3 वेळा बघत होतो. मात्र पैसे जवळ असल्यावर मी एक करी. गावात आल्या आल्या आलो म्हणून सांगत होतो नि पहिल्या 7:30च्या खेळाला जात होतो. म्हणजे उशिराच्या जेवायला वक्ताला कुठं नाही, गल्लीतच बोलत बसलो होतो. जरा उशीर झाला म्हणून परत येऊन सांगत होतो. जेवायला बसत होतो. पण माझ्या या पैशांनी खेळण्याच्या नादाचाही दादाला पत्ता लागला. मी रत्नू जकात्याचा पोरगा याची प्रसिद्धी माझ्या या नादामुळं आडीनं खेळणाऱ्या सगळ्यांना झाली होती. अधनमधनं दादाला हे कुणीतरी सांगे. दादा मला विचारे, पण मी दाद लागू देत नसे. दुसऱ्याचे पैसे घेऊन त्याला जितून देत होतो म्हणून सांगे किंवा आणखी काहीतरी सांगे, नाकबूल करी. एकदा कवा तरी खेळलं होतं. तेच ही माणसं सारखी तुला सांगतात असं म्हणे. हे पोरग खेळण्याचं झालं की आपल्याला डाव मिळू लागतील या कल्पनेनेही बरेच जण म्हणत, रत्नुदा तुझ्या पोराला काय भिकारचोट नाद लागलाय हो, इळभर नुसतं पैशानच खेळतय, पैसे लईच झाल्यात वय तुला. नाही र, पोरग दिसभर मळ्यातच असतंय. कल दुपारी मी शेरात बघितलं नी. दादाला हे खरं वाटत नसे, कारण मी मळ्यातच दिसभर असे. दुपारी उन्हाचं इस्वाटाच्या वेळी जाऊन येतोय याचा त्याला पत्ता नसे. म्हणूनही मी नाही बा पैशांशी खेळत ही माझी थाप पचत असे.
उरूस संपून गेला होता, तरी गावात एक जुगाराचा पट मुक्काम ठोकून होता. जवळ 4 आणे होते, ते घेऊन सकाळीच मळ्याकडे जायचं आणि ते पटाकडे जाऊन खेळत बसायचं. डाव इतका रंगला होता की मी पैसे टाकेल त्या घरात जीत येत होती. सरासर पैसे गोळा करत होतो. तयारीच्या खेळाप्रमाणे पैसे समोरच ठेवत होतो. माझा तो डाव बघत बघत माणसं भोवतीनं बसली होती. एका चमड्याच्या डबक्यात बदाम, इस्पिक, चौकट, टोपी, नांगर असलेले चौकोनी गोळे घालून पुन्हा पुन्हा हलवले जात होते आणि ते डबकं पालतं घातलं जात होतं. मग आम्ही त्या चित्रांवर पैसे लावत होतो. डबडं पालतं घातल्यावर 2-3 घावांवर मी अंदाजानं पैसे लावे. त्यांचं गणित कसं जमलं होतं मला माहित नाही, पण एखादा डाव मी हरत होतो. एरवी फक्त पैसे गोळा करत होतो. माणसं चित्रासारखी बघत होती. डबडवाला मालक जेरीला आला होता. 10-12 रुपयांचा खुर्दा मी गोळा केला. मला त्याची दारू चढल्यासारखी झाली होती. 8-8 आणे मी खेळू लागलो. 8 आणे मिळवायला एका बाईला दिसभर मजुरी करावी लागे आणि मी तर सहज 8 आणे लावले होतो. माणसं बघतच होती. मी ज्या घरावर पैसे लावे त्याच घरावर आपण पैसे लावत होती. हे बघून शेजारी चिंताग्रस्त बसलेला डबडेवाल्याचा धाकटा भाऊ वैतागला नी गोळे खुळखुळायचा तो बसला. 1-2 डाव त्याच्या खेळीवर मी खेळलो, तर माझे पैसे जाऊ लागले. मला भीती वाटली की आता माझे पैसे जातील. मला हळूहळू काळजीनं घाम येऊ लागला. 2-3 डाव पुन्हा खेळल्यावर लक्षात आलं की आता उठावं. मळ्याकडेही जायला उशीर झाला होता. कदाचित दादा हुडकत येईल नी सगळेच पैसे जातील. जातो बाबा, मळ्याकडे जायचं आहे, म्हणून मी पैसा गोळा करू लागलो. अजी, खेलो 2 डाव, काय को गडबड करते, तकदीर का खेळ हे, असं काही तो बोलला. मी जाणार म्हटल्यावर इतरांनाही जे खेळताना पैसे मिळत होते त्यांनाही वाटू लागलं की मी 2 डाव खेळावेत. मी पुन्हा खेळू लागलो. जाणं येणं सुरू झालं. पुन्हा पैसे जाऊच लागले. मग चिडून रुपया लावू लागलो. पाठीमागनं पेकटात 1 लाख खच्चू बसली आणि मी पुढं बदाबवर आपटलो. दादा पाठीमागं आला होता. माणसं अनपेक्षितपणे हे सगळं बघू लागले. 4-5 रुपयांचा तरी खुर्दा माझ्या पुढ्यात होता. तो उचलून खिशात घालणंही मला शक्य नव्हतं, कारण दुसरी लात पेकाटात बसली होती. उस मारायला लागल्यात तिकडं, पाणी कुणी पाजायचं, म्हणून दादा चिडला होता. लोकांनी त्याला आवरला. मी दणनाट घराच्या दिशेने पळालो. दादानं माझं खुर्दा गोळा केला होता. आपल्या खिशात घालून मागोमाग येत होता. 10 वाजून गेले होते. न्याहारीचा वकूत होऊन गेला होता. मला वाईट वाटत होतं. उठावंस वाटलं होतं. त्याचा वक्ताला उठलो असतो तर बरं झालं असतं. निदान पैसा तरी आपल्या ताब्यात मिळाला असतं, असा पश्चाताप झाला. पण पैसे गेले ते गेलेच. दादाकडं मी ते काही मागू शकलो नाही. त्याला वाटलं होतं की मी पैसे चोरूनच जुगार खेळायला गेलो होतो, पण ते खरं नव्हतं. पण त्याला ते पटतही नव्हतं. माझाही सिनेमाचा नाद कमी होत नव्हता. दिवस जात होते. शेतातल्या कामाला 24 तास संपलं होतं. दुसऱ्या दिवशी मी काय करायचं, गणपानं काय करायचं हे आदल्या रात्री आम्ही ठरवलेलं असे. मग मी आणि गणपा रातचं घराकडे जेवायला गेलो की गणपा जेवून आमच्या घराकडे येईल. त्याच वक्ताला उद्याची कामं नेमून दिली जात. शाळेचा विषय आता जुना होत चाललेला. पुन्हा तो उकरून काढण्याइतकी धमक माझ्यामध्ये नव्हती. नुसता माराचा धनी झालो असतो. गणपा बरोबर मळ्यात वस्तीला जाताना मधूनच वाटे की सिनेमा बघून यावं. हळूच मी गणपाला म्हणे, गणपा तू हो पुढं, मी जरा सिनेमाची पोस्टर बघून येतो. न ग, गप चल मळ्याकडं, नाहीतर सकाळी बापूला सांगून टिप्पीर द्यायला लावील. गणपा मला असा दम दे. सिनेमाच्या थिएटरकडं फिरकायलाही परवानगी देत नसे. दादानं माझी सगळी जबाबदारी त्याच्यावर सोपवलेली. मला काही रात्रीचं कमी जास्त झालं तर दादाची त्याला बोलणी खावी लागत असत. 8-15 दिवस गेले. दिवसभर गणपा आणि मी काम करत होतो.
दुपारी मोठा सुटल्यावर बैलांना मीच वैरण टाकल्या. सगळ्या जनावरांना मीच अर्धा पाऊण तास बारक्याकडून पाणी टावलं. सांची वैरण मीच मोठ सुटल्यावर तोडली. बैलांची धावावरची शेणं भरून आणली. ही सगळी गणपाची कामं त्यानं न सांगता मी केली. दिसभर त्याला खुश ठेवला. रात्री जेवण करून गावातनं मळ्याकडे येताना विषय काढला. गणपा, आपण सिनेमाला जाऊया, लय चांगला आहे. नगर बाबा, बापू अचानक रातचं मळ्याकडं कवा येईल त्याचा पत्त्या नसतोय. एखाद्या व्यक्ती आला बिला म्हणजे माझ्या डोसक्याचं कॅस पायताना न काढल. गप चल मळ्याकडं. मग तू जा मळ्याकडं, मी जाऊन येतो. तुला नाही ते नाही, निदान मला तरी गुमान सिनेमा बघू देत जा. अंदा गुमान मळ्याकडे चल. रातचं इरीचं राण्यावानी साप किडूक बिडूक असतात. बाहेर अंधार तुझा कशावर पाय पडला तर हुत्याचा नव्हता होशील. बापूला आणि वहिनीला काय वाटेल? जरा तरी आईबाचा विचार करत जा. तू असं रातचं इरीचं हिंडताना किती काळजीत ठेवतोस त्यासनी, पत्त्या तरी असतोय का तुला? आजचा दिवस जाऊया का? तुझं तू तिकीट काढ, माझं मी तिकीट काढतो. खुळा आहेस, मला नाही परवडायची असली थिर. का? आता काय सांगू तुला? दिसभर राबतोय तेव्हा कुठं 12 आणं मिळतात. त्यातलं दान देशी 3 आणं सिनेमाला जायचं म्हणजे बाई माणसाचा अर्धा दिवसाचा पगार जायचा. परवडायचं कसं ते माझ्यासारख्याला? माझ्या ध्यानात आलं की आपला सिनेमा जातोय हे गणपाला पसंत नव्हतं. आम्ही रात्री पुढे आल्यावर तासा दीड तासानं दादा कधी कधी अचानक मळ्याकडे वस्तीला येई. दादाचा राग गणपालाही माहित होता. माझं वयही पोरकटाचं. अशा वेळी मला एकटं सिनेमाला सोडणं जोखमीचं होतं. मळ्यातनं गावात जायचं आणि गावातनं पुन्हा मळ्याकडे यायचं म्हणजे माझ्या वयाच्या दृष्टीनं जोखमीचं होतं. मळा आणि गाव या 2-3 फरलांगाचा भाग मोकळा. तिथं वस्ती नव्हती. वाटेवर जुना किल्ला आणि पांद ही दोन्ही ठिकाणं भुताखेतांची. 8-15 दिवसाला भुताखेतांचे सोलनं तिथे पडायचे. अशा वेळी मला एखादं भूत लागिरल, मी भिवून गेलो तर नुसता बलामत व्हायची याची त्याला भीती वाटत असे. पण एखादा सिनेमा चांगला येई, त्याची गल्लीतल्या दोस्तांनी सांगितलेली कथा मनाला भिडलेली असे. तो सिनेमा पाहिल्याशिवाय मला चैन पडायचं नाही. त्याचा विचार करत रात्री 12 वाजेपर्यंत मी जागाच राहायचा. संत ज्ञानेश्वर हा प्रभातचा सिनेमा लावला होता. त्याच्याविषयी खूप ऐकलं होतं. मन उडून गेलं होतं. दिवसभर गणपाजवळ सिनेमाचा विषय काढला नाही. रात्री जेवण करून लवकर मळ्याकडे परत आलो. जवळ पैसे होते ते वाजू नयेत अशा बेतानं धोतराच्या गाठीत बांधून ठेवले होते. मळ्यात आलो आणि कट्टाळा आला बाबा, मी निसतो आता म्हणून निजल्याचं सोंग केलं. गणपानंही हातही अंथरून तिच्यावर वाकळ टाकली. पायशाला घोंगडं टाकून तो बैलांना वैरण घालून चिलीम ओढायला बसला. चिलीम ओढणं म्हणजे झोपण्याच्या अगोदरचा त्याचा रोजचा कार्यक्रम. मी उगाच एक डोळा त्याच्यावर ठेवून पडून राहिलो. तो अंथरुणावर पडला. उशाचा कंदील विझवला. खोपीत अंधार झाला. सामसूम झालं. हळूहळू पाखाड्यातील उंदरं चिकचिक करत भांडण करत पाखाड्यातनं दोणीतनं कट्ट्यावरनं हिंडू फिरू लागली. पांघरुवारनं इकडं तिकडं जाऊ लागली. तरीही गणपा गप्पच. म्हणजे निजला असणार असं समजून मांजराच्या पायांनी मी उठलो. हळूच बाहेर गेलो. घटकाभर चाहूल घेतली तरीही गणपा गपकार. हळूहळू पांदीला लागलो. 2 कासरं खोपीपासनं लांब गेल्यावर वाऱ्यागत सन्नाट पळालो नि थिएटर गाठलं. सिनेमात रमून गेलो. बघताना भान हरपून गेलं. माझ्या वयाच्या मुलामुलींचे हाल मला बघवेनात. मी हमसामशी रडू लागलो. ज्ञानेश्वरांच्या गावाला जावं, त्या पोरांबरोबर आपणही राहावं, हिंडावं, त्यांना मदत करावी असं वाटू लागलं. सिनेमा कधी संपला याचा पत्ता लागला नाही. गदगदल्या मनानं डोळे पुसत बाहेर पडलो. आपलं बी असंच व्हावं. दादा आपल्याला असाच त्या भटजी पंडितांसारखा छळतोय. आपण बी अशीच निवांत समाधी घ्यावी. जीवाचा जाळ तरी नाहीसा होईल.
नाहीतर ज्ञानेश्वरांच्या आईबासारखी नदीत हिरीत उडी टाकून जीव द्यावा. त्या आईबांनी पोरांसाठी जीव दिला नि मी आईबाच्या जाचाला कंटाळून जीव देतोय. काय हे माझ्या नशिबाला आलंय. त्याच्यापेक्षा आणखी कुणाच्या तरी पोटाला आलो असतो तर बरं झालं असतं. निदान त्या आईबांनी माझं शिक्षण तरी पुरं केलं असतं. मला शिकायला तरी लावलं असतं. अशा तंद्रीत गावाच्या बाहेर येऊन थांबलो. गाव संपेपर्यंत मागं पुढं माणसं होती. त्यांच्या सोबतीनं अंतर ठेवून जात होतो. पण आता सगळं सामसून दिसायला लागलं. चांद उगवून वरती कासराभर आला होता. अंधुक दिसत होतं. भूतांची वस्ती सुरू झाली होती. किल्ल्याच्या बुरुजावर जाऊन ती गावाकडे बघत बसले असतील. हिरीत पडून मेलेली चांभारी आणि आंबी पांदीत येऊन टेहाळणी करत असतील. अतिशय घाबरून गेलो. घराकडे जाणं शक्य नव्हतं. दादा घरात झोपला होता. काही बी झालं तरी मळ्याकडे गेलं पाहिजे. राम 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 मनाचा धडा केला आणि भिंगरीच्या पायांनी वारं येऊन पळालं. किल्ला, पांद, विहीर, उंबराचं झाड, त्याच्या खालचा काळोख मोटारीच्या गतीनं मागं सरकत होता. येऊस तर मागं जात होता. खोपी समोरच्या माळावर आलो नि जीवात जीव आला. अगदी खोपी समोर आलो नि मगच मागं बघितलं. हायसं वाटलं. धोतर आवरुस्तवर दम नव्हता. अर्ध धोत्रात अर्ध बाहेर मुतलो. खूप शांत होती. गणपाची चाहूल घेतली. गणपा गाढ झोपेत असावा. तसाच चोरासारखा गुमानात शिरलो नि धोतर पटका कुडत उशाला काढून अंथरुणावर आडवा झालो. आयुष्यात केलेलं पहिलं मोठं धाडस होतं. भूतांना भीक न घालता त्यांची फळी फोडून पार झालं होतो. सकाळ झाली. गणपानं हाक मारल्यावरच जाग आली. अंधा उठ र, हाय तेवढं पाणी उडवायला पाहिजे. डोळं चोळत उठलो. गणपा आपल्याच तंद्रीत बैलांना वैरिणी टाकत होता. मी पाण्याचा हात तोंडावरनं फिरवला आणि बुट्टी घेऊन गोठ्यातल्या शेणाच्या पोवट्या उचलू लागलो. गणपा खोपीत गेला आणि मोठ डोईवर घेऊन विहिरीकडे चालला. आपण सिनेमाला गेलेलो ह्याला त्याचा पत्ताच नाही. सिनेमाची आठवण झाली आणि पुन्हा मनातनं संत ज्ञानेश्वर फिरू लागले. दिवसभर फिरत होते. गणपाला, दादाला, आईला त्याचा पत्ता नव्हता. एक गुपित मनात दडून मी सुखानं वावरत होतो. वाटत होतं आता जेव्हा कवा सिनेमा बघायला जावंसं वाटलं तर असंच जायचं. भूत काय बी करत नाहीत. दादाला पत्त्या लागणार नाही नि गणपाला बी धूम लागू द्यायची नाही. देव आपल्या पाठीवर आहे. पण माझा कट फार दिवस टिकला नाही. तिसऱ्या वेळेला सापडलो. राती कुठं गेलतस रे? कवा? माझं बिंग फुटलं वाटतं. मध्यान्ह हा तवा व्हय. परसाकडेला गेलो होतो. पोटात कळ करायला लागली होती म्हणून उठलो आणि गेलो. एवढा उशीर? कळच थांबना म्हणून परसाकडेला बसल्या जागावरनं उठवणार. हिथं माझ्या मोर पुढं लावून नगस. पुन्हा का जर असं गेला बिलास तर बापूला सांगेन नि पिट्टा पाडायला लावेल. पण गणपा मी परसाकडेला गेलो होतो. गप गप शहाणा हायस. मला बनवतोस होय. तेवढ्यावरच मिटलं होतं. पण मधला एक डाव चुकल्यावर प्रत्यक्ष गणपास मध्यंतराच्या वेळी माझ्या जवळ येऊन बसला होता. सगळं बिंग फुटलं होतं. माझ्या काळजीनं तो मला न्यायला आला तरी भोवतीचं सगळं विसरून घटकाभरानं मग पुन्हा सिनेमात रमून गेलं. सिनेमा होता तरी त्यातली माणसं खरी वाटत होती. मनाला जवळची वाटत होती. माझ्या जीवासंग नातं जोडावं होती. जगात जगताना ती माझ्या भोवतीनं असावीत असं वाटत होतं. त्यांच्यासारख्या आपणही मानापानानं जगावं असं होऊन जात होतं. दादा, गणपा, गस्ते मास्तर, पुस्तकांचे दुकानदार शहा, गजा मुजुमदार सगळे खोटारडे वाटत होते. सिनेमातल्या चांगली चांगली माणसं गावात असावीत असं वाटत होतं. रानातील कष्ट उपसत होतं. आणसाबाई किंवा हिराबाई संध्याकाळी म्हसरं घेऊन घराकडे जात होती आणि मला गणपाबरोबर मळ्यातच डांबलं जात होतं. त्याच्याबरोबर मी घराकडे जेवायला येत होतो. गणपा मला घरात सोडत होता आणि आपण आपल्या घराकडे जेवायला जात होता. मग पुन्हा परत येऊन मला मळ्याकडे वस्तीला घेऊन जात होता.
मी अगदी कैद्यासारखा झालो होतो. दिसभर कुळव हाणत होतो, पाणी पाजत होतो, बैलांना पाला कापत होतो, खताच्या बुट्ट्या विस्कटत होतो, शेण भरून गोठा साफ करत होतो. सारखी कामं सुरूच होती. आंबून आंबून जात होतो. घर ते मळा आणि मळा ते घर एवढंच माझं जग झालं होतं. सिनेमाचं जग, पुस्तकांचे जग, गल्लीतलं जग, शाळेतलं जग माझ्यापासनं तोडून टाकलं होतं. मला कंटाळा येऊ लागला होता. वैतागून जाऊ लागलो. जलंभर आपल्याला आता असंच मरावं लागणार. कष्ट कष्ट करतच आपण जाणार. आईबासाठी नुसतं आपण राबायचं, मर मर मरायचं. सारा जलम असाच या मळ्यात जाणार. घाटक्याच्या दिन्यासारखी माझी अवस्था होणार. 15 दिवस मला आता आंघोळ मिळणार नाही. डोसक्यात उवा होणार. अंगावर मळीचं किटाण साठणार. अंगाचा तर वास ढोराच्या शेणामुतासारखा कायम मारतोय. हाताला कायम शेणाचा वास येतोय. आपल्या बोटांच्या नखात कायम शान असतंय. तेनेच आपण जेवतोय. पोटात आता जलंभर असा शान जाणार. अशा माझ्याच विषयाच्या पुढे घडणाऱ्या घटनांच्या अनेक कल्पना करत मी रातचा अंथरुणावर पडलेला असे. कधी झोप लागून दिसभर आंबून गेलेल्या अंगाचा दगड होऊन जाई आणि त्याचा पत्ता नसेल. अंदा उठ रे, पाठ झाली. बैलासनी मी वैरण टाकतो, तवर शेण भरायला लाग, मागणं मी लोटन येतो. गणपा मला भल्या पहाटेच हाक मारी नि माझा डोळा उघडता उघडत नसे. शरीराला तेवढी झोप पुरीच होत नसे. तरीही एका विस्तीर्ण माळावरच्या मळ्यात मी उठून बसलेला असे. बैलांची शेण घाण काढून दिस उजाडायच्या स्वतःला कामाला जुंपून घ्यावं लागेल. तर मित्रांनो, आजच्या कथेचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आनंद यादव सरांची झोंबी कादंबरी आता आपण वाचत आहोत. आता मी तुमच्या इथे निरोप घेते. भेटूयात पुढील कथेमध्ये. धन्यवाद.